राजकारणात जेव्हा एखादं ऑपरेशन घोषित केलं जातं तेव्हा ते खरं तर आधीच निम्म पूर्ण झालेलं असतं असा इतिहास आहे. सध्या इथं महाराष्ट्रात आणि तिकडं दिल्लीत सुद्धा चर्चा सुरू आहे ती ऑपरेशन टायगरची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या छावणीला पुन्हा एकदा सुरुंग लावण्यासाठी आणि खरा वाघ कोण आहे हे दाखवून देण्यासाठी एक हाय व्होल्टेज राजकीय स्क्रिप्ट तयार केल्याचं म्हटलं जात आहे. याच संभाव्य ऑपरेशनमुळे मातोश्रीवर टेन्शन वाढल्याची चर्चा आहे. कारण उद्धव ठाकरेंनी आता आपल्या खासदारांना थेट माझ्या संपर्कात राहा अशा सूचना दिलेल्या आहेत. तसंच मातोश्रीच्या बैठकीदरम्यानचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे. पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय सगळं सविस्तर समजून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. शिंदे गटाचे कृपाल तुमाने यांनी ऑपरेशन टायगर बद्दल बोलताना एक वैद्यकीय भाषेत खास गुगली टाकलेली आहे. रुग्णाची पूर्ण तपासणी झालेली आहे, औषधोपचार ठरलेले आहेत आणि आता ऑपरेशन थिएटर सुद्धा सज्ज झालेले आहे. फक्त मुख्य सर्जन एकनाथ शिंदे यांच्या एका हाताच्या इशाऱ्याची वाट पाहतो असं कृपाल तुमान यांनी म्हटलेलं आहे. त्या 7 खासदारांसोबत चर्चा सुरू आहे का आणि कुठपर्यंत आली ते कोण? चर्चा सुरू नाही, सर्व झालेलं आहे. जसं आपण एखादं ऑपरेशन करतो तेव्हा इन्व्हेस्टिगेशन करावे लागतात. सर्व इन्व्हेस्टिगेशन झालेले आहे. फक्त ऑपरेशनची तारीख डॉक्टरने देणे बाकी आहे. तारीख कधी? खासदार आमच्या संपर्कात. या राजकीय नाटकाचा सस्पेन्स असा आहे की ठाकरे गटाचे 7 खासदार आणि 16 आमदार सध्या शिंदे गटाच्या रडारवर असल्याचा दावा केला जातोय. पक्षांतर बंदीच्या कायद्याची कारवाई टाळायची असेल तर शिंदेच्या शिवसेनेला किमान 6 खासदारांची म्हणजेच 2/3 बहुमताची गरज आहे. त्यामुळे आता तोच आकडा गाठण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेनं फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. पण या स्क्रिप्टमध्ये खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा ठाकरे गटाचे यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख हे दिल्लीत थेट शिंदे गटाचे मंत्री प्रतापराव जाधव यांच्या बंगल्यावर चहा पिताना दिसले. विशेष म्हणजे रविवारी इकडे मुंबईत उद्धव ठाकरेंनी तातडीनं मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली. पण गंमत बघा, या बैठकीला फक्त 4 खासदार प्रत्यक्ष हजर होते तर बाकीचे 5 जण वर्क फ्रॉम होम अर्थातच ऑनलाईन हजर होते. या बैठकीला संजय देशमुखांनी सुद्धा प्रत्यक्ष हजेरी न लावता ते सुद्धा ऑनलाईन हजर होते, हे विशेष आहे. दुसरीकडे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे सुद्धा बैठकीला ऑनलाईन हजर होते. तेव्हा उद्धव ठाकरे त्यांना या ऑनलाईन बैठकीत काय काय म्हणाले, उद्धव ठाकरे कसं बोललेत हे तुम्ही सविस्तर ऐका. परंतु तुम्ही कृपा करून सगळेजण माझ्या संपर्कात आहात. ज्या वेळेला मी फोन करतो त्या वेळेला तुम्ही असता, जेव्हा बोलतो तेव्हा तुम्ही येता. आज तुमच्या सगळ्यांची जी काही वैयक्तिक कारण तुम्ही सांगितलं ती मी आहे ती खरी आहे. त्याच्यामुळे फक्त होणार काय की हे 4 खासदार अनुपस्थित, तर तुम्ही आज फक्त तुम्ही जिथे असाल तिथून प्रेसला एक स्टेटमेंट द्या. 2:30 वाजता ठेवी सर मी प्रेस 2:30 वाजता प्रेस ठेवी. आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमची कारण जी काय ते सांगा आणि तुम्ही संपर्कात माझ्या आहात आणि तुम्ही कुठे जात नाही आहात. तर याच्यामध्ये मग कुठे संशयाची भूतं हे आपापल्यात कोणाला सोडत नको. पुन्हा काय होतं, मग कार्यकर्त्यांमध्ये चर्चा, प्रेसमध्ये चर्चा आणि काही कारण नसताना मग आपल्याबद्दल एक संशय व्यक्त केला जातो, गोंधळ निर्माण केला जातो. तर तो होऊ नये म्हणून जरा तुमच्या गटातून एक स्टेटमेंट येऊ द्या आणि तुम्ही सांगा, मी पण सांगणार आहे की आमची व्हिडिओ कॉन्फरन्स झालेली, सगळेच्या सगळे माझे खासदार माझ्यासोबत आहेत. एकूणच हा व्हिडिओ पाहून उद्धव ठाकरे काहीसं चिंतेत असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ बाहेर कसा आणि का आला, त्यामागे आष्टीकरांचा काय हेतू असावा हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय. ठाकरे गटात सध्या गुदमरल्यासारखं वातावरण आहे. तिथले आमदार खासदार स्वतःच आमच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे टायगर कधी झडप घालेल हे वेळ आल्यावरच कळेल. तोपर्यंत सस्पेन्स एन्जॉय करा असं म्हणत शिंदेची शिवसेना ठाकरेंना आणि त्यांच्या समर्थकांना डिवसताना दिसते. तर आमचा एकही वाघ पिंजऱ्याबाहेर जाणार नाही हे सगळं म्हणजे भुईमुगाच्या शेंगा विकणाऱ्यांनी रचलेल्या अफवा आहेत. त्यांच्या ऑपरेशन टायगरला उत्तर द्यायला आमचं ऑपरेशन वुल्फ तयार आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय. एकूणच राजकारणात जेव्हा एखादं ऑपरेशन घोषित केलं जातं तेव्हा ते खरं तर आधीच निम्म पूर्ण झालेलं असतं असा इतिहास आहे. आता एकनाथ शिंदेचा हा टायगर विरोधकांच्या गोटातली शिकार करून अधिकृतपणे डरकाळी फोडणार की ठाकरेंच्या रणनीतीपुढं तो टायगर दम तोडणार हे आता येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. पण एकूणच राजकीय पक्षांचं असं फुटणं, आमदार खासदारांनी पक्षांतर करणं याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.